नमस्कार. भारत माझा देश आहे या भूमिकेतून आणि देशसेवेच्या भावनेतून खऱ्या अर्थानं देशाची सेवा करणारे, समाजाची बांधिलकी मांडणारे आणि आपल्या कार्यातून एक चांगला आदर्श निर्माण करणारे, आपल्या अवतीभोवतीचे हिरो शोधणं, त्यांच्या कामाचा गौरव करणं, त्यांना समाजापर्यंत घेऊन जाणं आणि समाज आणि या हिरोंमध्ये एक सेतुबंध निर्माण करणं, या हेतूनं रॉयल मीडिया पुणे यांच्या माध्यमातून आपण रॉयल हिरोज ही सिरीज सुरू करतो आहोत. या सिरीजचा हेतूच हा आहे की समाजातली चांगली माणसं, बांधिलकीनं काम करणारी माणसं सर्वांच्या समोर घेऊन येणं आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणं. रॉयल मीडिया प्रस्तुत मंत्र गुरुकुलम पुणे प्रायोजित रॉयल हिरोज या विशेष सिरीजमध्ये मी प्राध्यापक प्रवीण कासार तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या आपल्या या सिरीजच्या पहिल्याच भागातले आपले पहिले रॉयल हिरो आहेत डॉक्टर सुजित ज्ञानेश्वर गायकवाड सर. सर, तुमचं आपल्या या सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपण या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यासारख्या युवकांना खऱ्या अर्थानं रिअल हिरोजला समाजाच्या पुढे घेऊन जाणं, तुमचं काम समाजाच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्याचा समाजातल्या सर्वसामान्य माणसाला फायदा होईल यासाठी प्रयत्न करणं हा आमचा हेतू आहे. तुमचं या सिरीजमध्ये आम्ही स्वागत करतो. डॉक्टर साहेब, तुम्ही स्वतःबद्दल काय सांगाल? नमस्कार. मी डॉक्टर सुजित गायकवाड, डायरेक्टर श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन. माझा परिचय द्यायचं म्हणलं तर माझं मूळ गाव वाखरी, पंढरपूर तालुक्यातील वाखरी या गावात माझं शिक्षण हा 1ली ते 8वी पर्यंतचं शिक्षण हे माध्यमिक आश्रमशाळा वाखरी आमच्या घरापासून जवळच आहे, तिथं झालं. दुसरं शिक्षण हे माझं पंढरपूर तालुक्यातील एक विवेकवर्धिनी विद्यालय पंढरपूर या ठिकाणी माझं 8वी ते 12वी शिक्षण झालं. म्हणजे 10वी पर्यंत झालं आणि 11वी ते 12वी माझं सायन्सनं की जे पंढरपूर विवेकवर्धिनी विद्यालयामध्येच झालं. त्यानंतर मी एक 12वी नंतर आपण ऍडमिशन घेतो, त्याच्यामध्ये माझं 2013 मध्ये कोल्हापूरला BMS साठी ऍडमिशनसाठी नंबर लागला. त्यावेळेस आमचे म्हणजे ऑलरेडी काय की आम्ही 3 जण भाऊ, म्हणजे आमचे वडील शेती करायचे किंवा आई पण शेती करते. तर 1 नंबरचा भाऊ हा की बाबा त्याला म्हणजे जेवढं पाहिजे असं तसं नाही भेटलं. त्याने शेती करून म्हणजे शिक्षण थोडं घेऊन ॲज अ शेती करतो आणि आता तो राजकारणामध्ये सक्रिय आहे. 2 नंबरचा भाऊ हा आमचा जो आहे तो MBBS डॉक्टर आहे. बरं. हा MBBS डॉक्टर आहे, आता नामांकित डॉक्टर आहे. बरं. तो पुण्यामध्येच असतो. आणि मी 3 नंबरचा. असे आम्ही 3 जण आहे. मी BMS कोल्हापूरमध्ये केलं. कोल्हापूरमध्ये माझा नंबर लागला ॲज अ नंबर लागला नसता तर आमची एवढी परिस्थिती बी नव्हती की डॉक्टर बी होईल. कारण आमची पार्श्वभूमी काय आहे की आमचे वडील शेती करायचे, आई शेती करायची आणि दुष्काळ पडणं किंवा नैसर्गिक शेती करून किती पैसे घेणार, तर त्याच्यामध्येच आणि आमचा मोठा भाऊ झाल्यामुळं आम्हाला अजून प्रेरणा होती की आपण पण शिकलं पाहिजे. आणि ह्याच्यामुळं माझा पण नंबर लागला आणि आम्ही इव्हन तो वडिलांची इच्छा एकच होती की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण शिकायचं नाही असं नाही, की त्यांचे विचार मोठे होते आणि त्याच्यामुळेच आम्ही डॉक्टर झालो. ऍक्च्युअली पैसे नसताना त्यांनी कुठून पण अरेंज केले की ज्या वेळेस माझा नंबर लागला त्यावेळेस सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते, पण त्यांचे संबंध असे होते की आमच्याच पाहुण्यांनी, आमच्याच नातेवाईकांनी की त्यावेळेस फी भरण्यासाठी, कारण काय असतं ज्यावेळेस आपला नंबर लागतो राऊंडमध्ये त्यावेळेस तुम्हाला 2 दिवसाची मुदत असते की तुम्ही पैसे भरायचे आणि काही जी फी असेल ते, आणि मग त्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट द्यायचं, त्यानंतर तुमचं ऍडमिशन फिक्स होतं. तर याच्यामध्ये आमच्या वडिलांचा स्वभाव चांगला असल्यामुळं आम्हाला आमच्या नातेवाईकांनी मदत केली आणि एका पायावर त्यांनी आम्हाला पैसे देऊन ऍडमिशन घेतलं. तुम्ही डॉक्टरकीचा प्रवास तुमचा सुरू आणि झाला. इथून मग माझं की एक डॉक्टरकीचा प्रवास हा 2013 मध्ये चालू झाला.
एका साध्या खेड्यातून आलेला हा युवक, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातला हा युवक, की ज्याच्या वडिलांकडं आपली मुलं हुशार आहेत, मेरिटमध्ये येतात. BMS सारख्या कॉलेजेसला नंबर लागतोय आणि परिस्थिती नाहीये फी भरण्याची. तरीही नातेवाईकांच्या मदतीनं असेल, मित्रमंडळीच्या मदतीनं असेल, या शेतकऱ्यानं जिद्दीच्या जोरावर आपली 2 मुलं डॉक्टर केले. आणि त्यापैकीच एक आहेत आपले डॉक्टर सुजीत आणि ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी त्यांच्या डॉक्टरकीच्या शिक्षणापर्यंतचा प्रवास सांगितला. तर या डॉक्टर झाल्यानंतरच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल? आजपर्यंत तुम्ही जवळ-जवळ 13 वर्ष झाली या क्षेत्रात काम करताय. काय अनुभव आहे किंवा कुठल्या क्षेत्रात कोणाकोणासोबत तुम्ही काम केलंय? कशाप्रकारे काम केलंय? खरं तर मी माझी सुरुवात ही कोल्हापूरमधून झाली. ज्यावेळेस ॲडमिशन झालं त्यावेळेस आणि आम्हाला जे गुरु भेटले, हं. प्रत्येक वेळेस जे गुरु भेटत गेले, हं. ते चांगलेच भेटत गेले. बरं. आणि असं आमची एखादं पण कोणाचं नाव थोडक्यात तुम्हाला एक सांगता येईल की ज्यांच्यामुळे तुम्ही प्रेरित झालात? अ, पहिलं तर मी आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर आमचे खरे मी रॉयल हिरो म्हणजे पहिले गुरु जे मानतो हं. ते खरंच हं. दांडेकर सर म्हणून आहेत, जे आजही गडिंग्लजमध्ये प्रॅक्टिस डॉक्टर दांडेकर सर. डॉक्टर दांडेकर. यांचं असं वैशिष्ट्य होतं, की ते सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला शिकले होते. हं. ते ॲज अ MBBS, MD मेडिसिन होते. हं. प्लस ते DCH पण होते. हं. DCH म्हणजे लहान मुलांचे पण डॉक्टर होते. हं. म्हणजे त्यांच्याकडे एजची लिमिटच नव्हती. हं. येणारा प्रत्येक लहान मुलगा पण डॉक्टर म्हणजे लहान मुलं पण त्यांच्याकडे यायचे हं. आणि ॲज अ वयस्कर. हार्टचे पण डॉक्टर यायचे. हं. म्हणजे वयस्कर बी यायचे. म्हणजे आजकाल आपण बघतो, की लहान मुलाचे डॉक्टर Specialist डोळ्याचे वेगळे हं. किंवा इव्हन तो हां. तर सरांकडे लहान मुलं पण यायचे आणि हार्टचे पण डॉक्टर यायचे. आणि जे काय मला पाया भरला मजबूत, की त्यांनीच मला घडवलं वाह! सुरुवातीला. एका चांगल्या शिक्षकाचा एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? एक चांगला गुरु, एक चांगला राष्ट्रभक्त नागरिक कसा तयार करतो? याचं उत्तम उदाहरण म्हणून आज आपल्या समोर डॉक्टर सुजित आहेत आणि त्यांनी अगदी कृतज्ञपणानं डॉक्टर दांडेकर सरांचं नाव घेतलंय. ते सांगतात, की त्यांनी माझ्या व्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कामाची पायाभरणी केली. सर, दांडेकर सर तुम्हाला आमचा प्रणाम आहे. तुम्ही मागच्या 13 वर्षात कशाप्रकारे वैद्यकीय सेवा केलेली आहे? सुरुवातीला जे मी शिकत होतो, हं. ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस सरांकडे तर प्रॅक्टिस करत होतो. हं. म्हणजे हं. ॲज अ सरांनी मला Teammate म्हणून. हां, हं. टीममेट असो किंवा त्यावेळेस मला सरांनी स्वतः इंजेक्शन देणं असेल किंवा इव्हन दो ECG कसा काढणं असेल किंवा ECG कसा वाचला जातो. हं. आज म्हणजे जे मी काय ECG बघतो किंवा बाकीच्या गोष्टी बघतो, तर मला तो 2013 पासूनच सरांनी सांगितलेलं, हं. की हा ECG असा असतो. याचे चेंजेस असे असतात. हं. म्हणजे ॲज अ मी BMS असलो तरी ECGचं मला जे शिकवलं ज्ञान, जे दांडेकरांनी शिकवलं सरांनी, ते मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे अगदी जशी आपण शिक्षण क्षेत्रातली बाराखडी असं म्हणतो, तसं वैद्यकीय क्षेत्रातली बाराखडी म्हणजे ECG वाचणं. इथून झालेला हा प्रवास, इथून सुरू झालेला हा प्रवास, दांडेकर सरांच्या गुरुच्या आशीर्वादानं सुरू झालेला हा प्रवास, आज एक चांगला डॉक्टर म्हणून, रुग्णांच्या प्रती, समाजाच्या प्रती बांधिलकी मानणारा तरुण म्हणून आज डॉक्टर सुजित आपला प्रवास पूर्ण करत म्हणजे पुढे घेऊन जात आहात. आणि माझ्या माहितीप्रमाणे सर तुम्ही एक NGO स्थापन केलेली आहे. हो. म्हणजे या सगळ्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे NGO आहे. आपल्या NGOचं नाव काय आहे आणि NGOचा प्रवास NGOची कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली? ॲक्च्युअली तर आपली NGOचं काय नाव आहे? हां, मी माझ्या वडिलांच्या नावानं आम्ही तिघं भावांनी बसून निर्णय घेतला, की वडिलांच्या नावाने एक श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन अशी NGO स्थापन केली. याच्यामध्ये तुम्हाला खरं तर सांगायचं तर हे काय मी आता जे समाजासाठी NGO केली, हे मी एक निमित्त आहे आम्ही सगळे. बरं, बरं. म्हणजे आमची अशी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, की आमचे आजोबा असे होते, की ते कोंडिबा गायकवाड, कोंडिबा महादेव गायकवाड बरं. हे आमचे वाकरीमध्ये राहणारे एक हं. आजोबा होते. हं. आणि त्यांची अशी इवंत होते, की अशी भूमिका होती, की गोरगरिबांना त्रास नाही झाला पाहिजे. गोरगरिबांना की बाबा मदत झाली पाहिजे. की इव्हन दो
त्यांनी 72च्या दुष्काळामध्ये हं. आमचे जे कोंडिबा महादेव हं. गायकवाड होते, हं. त्यांनी लोकांना 72च्या दुष्काळामध्ये जनावरांना वैरण असेल हं. किंवा त्यांच्या परीने काय असेल हं. हं. ते स्वतः त्यांना म्हणजे मदत केली. हं. हं. हा म्हणजे मी करतोय असं काही नाही, मग आमचे आजोबा करायचे. हं. त्यानंतर आमच्या आजोबांनी म्हणजे आजोबांना 7 भावंड होती, हं. म्हणजे मुलं होती. हं. हं. तर त्यामध्ये 3 आत्या, हं. त्यातले 4 मुलं हं. आणि 3 आत्या म्हणजे त्यांची लग्न झाली ते गेल्या. हं. त्यातल्या आता 2 आत्या आहेत. एक आत्या म्हणजे पडल्यानंतर एक्सपायर झाली. हं. आमच्या म्हणजे वडिलांना भाऊ 3 आहेत. त्यातील 1 नंबरचे भाऊ होते ते बी अटॅकने वारले. हं. 2 नंबरचे भाऊ आहेत, हं. जे की 2 नंबरचे आहेत. आमचे वडील 3 नंबरला होते. हं. हं. 3 नंबरला होते आणि 4 नंबरला एक चुलते आहे. बरं. तर आमच्या वडिलांना 3 मुलं. हं. त्याच्यामध्ये 1 नंबर म्हणजे भाऊ जो आहे हां. तो की आता शेती आपला करतात आणि हां, राजकारण आणि करतात. राजकारणामध्ये म्हणजे वाकरीमध्ये हं. माझी उपसरपंच होते. बरं. हां. हां, म्हणजे त्याला बी कुठला राजकीय पार्श्वभूमी नव्हती. हं. म्हणजे मी कसा झिरोमधून हं. डॉक्टर झालो, हं. हं. वडिलांनी सपोर्ट केल्यानंतर, तसा तो राजकारणामध्ये आता सक्रिय आहे. हं. ॲज अ तो सगळ्या गोष्टी म्हणजे शून्यातनं उभा केल्या येस, येस. आणि आज उपसरपंच आहे. आज समाजासाठी तो काम करतो. आणि तुमचे जे त्याला दुसरे बंधू आहेत, हो. कोणी हाक मारली, हं. रात्री असो, कधी असो किंवा कोणाच्या ग्रामीण भागातील कुठलाही हं. की बाबा की हे शासकीय काम आहे हं. किंवा ह्या योजनेची शासनाच्या ह्याच्यामध्ये काय अडचण येते किंवा ती का होत नाहीये, त्याचं सोल्युशन हा एक फोनवर करतो तो. क्या बात, क्या बात. हां. जे तुमचे दुसरे बंधू आहेत डॉक्टर, त्यांच्याबद्दल काय सांगाल? दुसरा बंधू आहे तो ॲक्चुअली तो लहानपणापासून हुशारच होता. हं. म्हणजे हुशार होता म्हणजे तो जो 10वी पर्यंत शिक्षण मी ज्या शाळेत घेतलं हं. त्यामध्ये मराठी मीडियम. हं. आज बघतो ना आपण की सेमी इंग्लिश पाहिजे इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियम पाहिजे. मोठ्या कॉन्व्हेंट शाळा पाहिजे. हा, तर तो आमच्या आश्रमशाळेमध्ये 10वी पर्यंत शिकला. हं. कुठली सेमी इंग्लिश आणि कुठलं काही नाही. हं. आणि त्याची एक जिद्द होती की आपण डॉक्टर बनायचं. क्या बात, क्या बात. हां. आणि त्यानं खूप कष्ट केलं. त्यांचं नाव काय आणि ते कुठं सध्या सेवा डॉक्टर करतात? रणजित ज्ञानेश्वर गायकवाड. ते कुठं सेवा ते करतात? पुण्यामध्येच प्रॅक्टिस करतात बरं, किंवा बरं. गव्हर्नमेंटला जॉब आहे. येस, येस. तर ते त्याची म्हणजे आमची जिद्द एकच होती की आपण जरी गरीब कुटुंबात जन्मलो असलो तरी आपण काहीतरी केलं पाहिजे. हं. आणि मग त्यानं खूप कष्टाने त्याचं MBBS ला नंबर लागला. तो पुढचं बी शिक्षण घेतोय आणि तो स्टेबल आहे. त्याचाही प्रवास सुरू झाला. सुरू आहे. त्याची पण प्रेरणा मला भेटली. आणि श्री ज्ञानेश्वर गायकवाड या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातली ही 3 कर्तबगार मुलं जी आश्रमशाळेमध्ये शिकली आहेत, पण समाजाबद्दलची बांधिलकी मात्र यांची फार घट्ट आहे. एक जण समाजकारण करतोय, राजकारण करतोय. दुसरा स्वतःच्या मेरिटच्या बळावर, कर्तृत्वाच्या बळावर MBBS ही करतोय आणि पुण्यासारख्या शहरात येऊन स्थिरावतोय, रुग्णांची सेवा करतोय. आणि त्यांच्याच पुढचा त्यांच्या धाकटं भावंड असलेलं डॉक्टर सुजित हे सुद्धा पुण्यामध्ये येऊन रुग्णांची सेवा करतायत, लोकांच्यासाठी काम करतायत. आणि या 3ही भावंडांनी ठरवलंय की आपलं हे समाजकार्य, आपलं हे देशकार्य, समाजाची बांधिलकी खऱ्या अर्थानं पुढे न्यायची असेल तर एक व्यासपीठ पाहिजे, एक प्लॅटफॉर्म हवा. आणि म्हणून त्यांनी श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून ही 3ही भावंड देशासाठी आणि समाजासाठी काम करतात. सर, मला आपल्या या NGOचं जे काही व्हिजन आहे हे समजून घ्यायला आवडेल. काय व्हिजन आहे नेमकं? तुम्हाला खरं तर विजन सांगायचं म्हणजे असं काय म्हणजे मुख्य हेतू काय? आपण असं म्हणतो की संकल्प निश्चयति भाग्यम. आपण जो संकल्प करतो तो आपलं भाग्य ठरवतो, आपलं भविष्य ठरवतो. तुम्ही जनरली आजपर्यंतचा जो इतिहास आहे किंवा आम्ही अवतीभोवती जे बघतो, लोक MBBS झाल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर, BMS झाल्यानंतर, BHMS झाल्यानंतर एक छानसं चकचकीत दवाखाना उघडतात आणि पैसे कमवायला लागतात. पण जी पोरं आश्रमशाळेत शिकलेली आहेत, ज्यांच्या ऍडमिशन घेण्यासाठी पै पावड्यांनी पैसे दिलेले आहेत, अशा खेड्यातून आलेल्या पोरांना असं वाटतं की आपण पैसे कमवण्यापेक्षा ह्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे, रुग्णांच्या सेवेसाठी उपयोग केला पाहिजे. मग असा विचार असणारी ही साधी पोरं, साधी खेड्यातले युवक जेव्हा NGO स्थापन करतात, त्याच्या मागचे मुख्य हेतू काय, भूमिका काय?
थोडक्यात सांगा की मला काय हेतू आहे तुमचा. तुम्हाला विजन सांगण्यासाठी मी एक मिनिट तुम्हाला माझ्या एनजीओ ची स्थापना म्हणजे ऍक्च्युअली कशी कशी झाली? झाली येस. ह्याची मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. हम्म. की तुम्हाला जे सांगितलं की आमचे आजोबा भारताच्या दुष्काळात मदत केली. हम्म. दुसरी गोष्ट आमचे वडील ज्यावेळेस शेती करायचे हम्म. आणि पहिला आहे ना की आमच्या इथं काही पाणी नव्हतं. हम्म. परत उजनी धरणाचं तिथं पाणी केलं. हम्म. त्याच्यामुळे ऊस पिकू लागला. पण ऍक्च्युअली शेतकऱ्याची अशी अवस्था आहे की शेतकरी सगळं करू शकतो. हम्म. पिकवू शकतो. सगळ्या गोष्टी करू शकतो. पण तो त्याच्या म्हणजे जो पिकवतो हम्म. ऊस असो हम्म. किंवा भाजीपाला असो किंवा काही असो शेतामध्ये हम्म. तर तो पिकवू शकतो पण त्याचा भाव नाही ठरू शकतो. येस येस येस. आज तुम्ही बघता ना की शेतीकडचा कल लोकांचा कमी झालाय किंवा मला ग्रामीण भागात ऐकायला भेटतं की शेती करणाऱ्या मुलांची लग्न कमी व्हायला लागले. म्हणजे अडचण त्याच्यामुळे कठीण झालंय. लोक काय करायला लागलेत की एज्युकेशन कडे चाललेत. मग हा व्यवसाय हा शेतीचा हा एक नंबरचा व्यवसाय हा म्हणून मानला जातो आणि तो कुठेतरी गडबड होते ना. आणि हे सगळं करत असताना हे तर आहेच पण स्थापनेचं तुम्हाला सांगायचं झालं तर आमचे वडील जे परिस्थिती नसताना ते आपले वारी भरते आषाढी वारी त्याच्यामध्ये किंवा कार्तिक वारी त्यामध्ये दिंड्या येतात बऱ्याच की ज्या आळंदी असो किंवा देहू असून ज्या आमच्या गावामध्ये संगम होतो. संगम. ज्ञानेश्वर महाराजाची दिंडी असो किंवा त्यांची सगळ्या पालखी पालख्या असो. विसावतात. हा विसावा आणि असंही म्हणतात आमच्या वाकरीला. वाकरीमध्ये एक मोठं रिंगण घडतं. ही पूर्वीचीच परंपरा आहे. तर तिथं आमचे वडील स्वतः ज्या वेळेस काही नव्हतं त्यावेळेस ते दिंडीला जेवण द्यायचं स्वतः परिस्थिती नसतानाही. किंवा एखादा वारकरी झाला तर त्याला स्वतःला बोलवून चहा पाजायचे. हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलंय. म्हणजे आम्ही जे आम्हाला वाटतं की समाजाची सेवा करावी हे आम्ही आजोबांना नाही पाहिलं पण आमच्या वडिलांना पाहिलं किंवा आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना पाहिलं किंवा आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना लोकांना पाहिलं. तर हे स्वतः त्यांचं बघूनच आम्ही शिकलेलो आहे. आणि असंच एक होत असताना एक 2019 मध्ये एक अशी दुःखद घटना घडली की जी माझ्या आयुष्यात तर ह्याच्या पुढची घटना नसेलच आणि मागं पण झाली नव्हती. की अशी आषाढी वारी झाल्यानंतर ज्या पालख्या रिटर्न जातात ते आदल्या दिवशी आमच्या वडिलांनी आमच्या गावामध्ये म्हणजे पालख्या येतात तुकाराम महाराजाची किंवा ज्ञानेश्वर महाराजाची. त्या पालख्या जे येतात त्या पंढरपूरमध्ये एकादशीला जातात आणि रिटर्न येताना आमच्या गावामध्ये एक कार्यक्रम असतो. म्हणजे आमच्या वाकरीची अशी पार्श्वभूमी आहे की वाकरीत येतात पण पालख्या आणि रिटर्न जाताना पौर्णिमे दिवशी आमच्या गावामध्ये पालख्यांचा मुक्काम असतो. आणि त्या मुक्कामामध्ये त्या म्हणजे एक शाळेमध्ये असते आणि एक हनुमान मंदिरामध्ये असते आणि एक आमचं लक्ष्मणदास महाराजांचं एक मंदिर आहे त्यामध्ये एक पालखी असते. ह्या पालख्या येतात आणि त्या पालख्यांसाठी आमचं गाव पूर्ण त्या पालख्यांच्या येणारे वारकरी आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवून घेऊन येतात. म्हणजे लवकर जेवण बनवून घेतात. वारकरी जेवण बनवत नाहीयेत. ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आमच्या इथे पालखी येतात तिथं जेवण बनवलं जातं. ज्याच्या त्याच्या परीने ती जेवण घेऊन येतात. ते वारकरी आमच्या गावाने दिलेले जेवण ते आवडीनं खातात. आणि त्यानंतर अशी जी आहे की जी कल्पना की एक पालखी 2 वाजता जाते ज्ञानेश्वर महाराजाची 5 वाजता आमच्या गावातून म्हणजे हे पूर्वीचीच आहे. 2 वाजता जाती जी ज्ञानेश्वर महाराजाची किंवा तुकाराम महाराजाची 5 वाजता आमच्या गावातून जाते. म्हणजे येथे पण आमच्या गावात पालखी आणि त्या गावामध्ये माझा म्हणजे नशीब आहे की जन्म झाला किंवा तिथं मी अनुभवलंय, हे सगळं तुम्ही बघितलंय, हे सगळं तुम्ही जगलाय. आणि ते झाल्यानंतर आता असा तुम्हाला एक जे म्हणलं की एक असा प्रसंग घडला जो दुःख माझ्या आयुष्यात हे पहिलेच वेळ असेल आणि ह्याच्या पुढे पण एवढा मोठा दुःख कधीच नसेल. काय तो प्रसंग? तर तो प्रसंग त्या दिवशीच पालख्या जाताना की आमच्या वडिलांची सवय की पहिले पैलवान होते किंवा चुलते पण पैलवान होते तर ते सकाळी व्यायामाला गेले 6 वाजता. व्यायामाला जाताना की रोड आहे आमच्या इथं घरापासून आम्ही घर चिटकूनच आहे रोडच्या. तर
व्यायामाला जाताना त्यांना बॅगनं पिकअपनं उडवलं. बर. म्हणजे मी पुण्यात होतो, भाऊ माझा बाहेर होता आणि मोठा भाऊ तिथं होता. असं की डॉक्टर मी होतो, हम्म. पण असा ऍक्सिडेंट झाला की त्या जाग्याला म्हणजे कोणीच वाचू शकले नाही. की त्यांना RTA म्हणतो की रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट किंवा त्याच्या ब्रेनला मार गेले. लागला आणि ते 1 ते 2 गेले. मिनिटामध्ये गेले. जागेवर गेले ते. हा. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर असा विचार यायला लागला की अरे काहीच सुचना आम्हाला तिघांना पण. मग आम्ही 6 महिने 2019 मध्ये हे घडलं. मग असे 6 महिने आम्ही डिस्टर्ब होतो आणि मग आम्ही सगळे बसल्यानंतर असा विचार आला की आमचे आजोबा सामाजिक कार्य करायचे, आमचे वडील करायचे आणि आम्हाला ह्याचं दुःख होतं की वडिलांकडे काही नसताना तुम्ही शिकवलं. हा. आज आज बघतो आपण की समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या वेळेस माणूस म्हणतो की आम्हाला काही नसताना पण तुम्ही काही करा, आमचा पाठिंबा आहे. हम्म. किंवा काही करून कुठून काही आम्ही करू मॅनेज, तुम्ही हा. पुढे शिकत राहा. तुम्ही शिकत राहा. आम्ही शकलो नाही, तुम्ही शिकला पाहिजे. ही वडिलांची भूमिका होती. हम्म. आणि त्याच्यामध्येच आम्हाला सुचलं की आता ते त्यांच्या परीने करत होते, आपण एक नवीन काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग करायचं तर काय, बरेच नावं सुचत होते आम्हाला, हम्म. पण नाही. वडिलांच्या नावानंच आम्ही मग 2020 मध्ये NGO स्थापन केली आणि तेव्हापासून जे कार्य चालू केले ते कार्य चालूच आहे. क्या बात. हेच कार्य भविष्यात पण चालू राहील, आमची दुसरी पिढी पण चालू ठेवी. वा वा वा. आणि हे स्थापन करताना एक भावना होती की त्यातून समाजाचंच कार्य झालं पाहिजे. क्या बात. वाखरी सारख्या गावातून जिथं ज्या गावाला शेकडो वर्षाची परंपरा आहे, महाराष्ट्रभरातल्या साधू संतांच्या दिंड्या तिथे येऊन विसावतात. पांडुरंगाच्या भेटीच्या आधी वाखरीला विसावण्याचा प्रघात आहे. तिथून पांडुरंगाला भेट झाल्यानंतर तिथून बाहेर पडताना पुन्हा एक विसावा घेण्याचा तिथं प्रघात आहे. अशा या समृद्ध नगरीतून आलेला हा युवक की ज्याच्या आयुष्यात सगळ्यात मोठं दुःख आलं, एक वडिलांनी कष्टातून कुठल्याही प्रकारच्या आर्थिक पाठबळ नसताना घरातली 3ही मुलं शिकवली, कर्तबगार बनवली. अशा वडिलांना जेव्हा खऱ्या अर्थानं सुखानं समाधानानं जगायचंय त्यावेळी नियतीनं असा घाव घातला की त्याला हिरावून घेतलं. कुटुंब काही काळ संभ्रमित झालं, डिस्टर्ब झालं, दुःखात गेलं. पण संस्कारांची ताकद असते ती इथं दिसून येते आपल्याला. 3ही युवकांनी ठरवलं की नाही, वडिलांचा वारसा पुढे न्यायचा असेल, वडिलांचं हे खरं काम पुढे न्यायचं असेल तर आपल्याला पुन्हा उभं राहिलं पाहिजे. आणि त्यातूनच उभं राहिलं श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन. आणि याच्या मागची भूमिका एकच आहे की कुटुंबाच्या सेवेचा आणि समाजाच्या बांधिलकीचा वारसा पुढे घेऊन जायचा. तर तुमच्या या फाउंडेशनच्या कामासाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. अशा प्रकारची भूमिका घेऊन स्थापन होणारी जी काही फाउंडेशन्स असतात, NGO असतात, याची देशाला आणि समाजाला आज फार गरज आहे. तुम्ही देखील या फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू केलेलं आहे. याची स्थापना कधी झाली आणि आजपर्यंत तुम्ही यातनं काय काय काम केलंय? त्याची स्थापना ऍक्च्युअली तुम्हाला त्याची मी सांगितलं कधी झाली? हा 2020 मध्ये स्थापना झाली. म्हणजे साधारणतः 5 माझ्या वर्ष झालं वडिलांचं आपण. मृत्यू हा. झाल्यानंतर 6 महिन्यात आम्ही NGO स्थापन केली. काय आजपर्यंत या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण काय काम केलं? जर आम्ही सुरुवात केली 2020 ला स्थापन केली, हम्म. तेव्हा आम्ही पहिला कार्यक्रम घेतला की गोपाळपूर आमच्या इथे एक गाव आहे, हम्म. पंढरपूरच्या हम्म. पलीकडे. हम्म. तर त्या वृद्धाश्रमामध्येच सुरुवात केली हम्म. की त्या लोकांना त्या दिवशी मकर संक्रांत होती हम्म. आणि त्या दिवशी आम्ही त्या लोकांमध्ये जाऊन वृद्धाश्रमामध्ये त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी करून त्यांना तिळगुळ देऊन ही सुरुवात केली. म्हणजे आम्हाला तिथं असा अनुभव भेटला की खरंच दुःख खूप या मोठं गोष्टीची असतं. खरी गरज आहे. आणि तिथं असे लोक भेटली की काहींचे करोडो प्रॉपर्टी आहे पण वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं. अक्षरशः त्या काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. म्हणजे तेव्हा तर अजून आम्हाला प्रोत्साहन भेटलं की तुम्हाला आपण हा घेतलेला निर्णय योग्यच आहे, याची फार गरज आहे, याची जाणीव झाली. आणि मग तिथून मग तिथं बरेच अजून वृद्धाश्रम आहेत त्या असतील किंवा आम्ही आमच्या गावामध्ये सुरुवातीला कार्यक्रम घेतला की ज्यामध्ये
आमच्या संस्थेमध्ये बरेच जण अटॅच आहेत हम्म. किंवा ॲज आमचं भावकी असेल बरं. किंवा हे सगळे आम्हाला हेल्प सगळे मिळून काम करताय. मिळून काम करतो. तर आम्ही तिथं ग्रामीण भागामध्ये असा एक उपक्रम चालू केला की आता आम्ही दोघं बी डॉक्टर आहे. तर आपण आरोग्य क्षेत्रात काम करायचं. आज गरज आहे आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा आता नवीन लाईफस्टाईल असेल तर आम्ही आमच्या गावामध्ये सुरुवातीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं. हा, मग त्यामध्ये ECG असेल किंवा बऱ्याच पेशंटला शुगर असते पण तपासलंच जात नाही. ग्रामीण भागातील लोकांचं तेवढं हे नसतं की तेवढी आरोग्याविषयी जाणीव जागृती नाही जाणीव त्यांची. नसते. मग तिथं आम्ही काय करतो की BP बघणं असेल, शुगर बघणं असेल किंवा ECG बघणं असेल हे मोफत देतो. आणि त्यामध्ये लागणाऱ्या लोकांसाठी आम्ही औषधं पण फ्रीज देतो ट्रस्ट. जे काही लागतात औषधं की लोकांचं कसं झालंय की दवाखान्यात जायचं म्हणलं की ग्रामीण भागातल्या लोकांना वाटतं की अरे पैसे खूप लागतात किंवा तपासण्या कराव्या लागतील ह्या गोष्टी. काही ठिकाणी पैसे नाहीत लागत पण त्यांना माहीतच नाहीये ना. पुण्यामध्ये अजून किती म्हणजे भरपूर ट्रस्ट आहेत की ज्या खरंच काम करतात. किंवा मी बघतो ना आमच्या क्षेत्रामध्ये मला जी डॉक्टरकीची प्रेरणा भेटते ना, बरेच डॉक्टर आहेत. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या फातिमानगरला असेल किंवा डॉक्टर रणजित जगताप म्हणून आहे. आत्ताचे डॉक्टर बघतो ना की सिस्टर उचलतात फोन किंवा कोणतरी रिसेप्शनची लोक असतात. आज ते दिनानाथला पण हॉस्पिटलला आहेत, ते बायपास करतात. आज माझ्या मते साधारण त्यांचं 55-60 वय असेल. असाच प्रसंग घडला की मी सरांना फोन केला तर सरांनी डायरेक्ट उचलला. एका पेशंट रिलेटेडच केलता मी फोन. तर सरांना म्हणलं की सर असं एक बायपासचं पेशंट आहे की जे ओपन हार्ट सर्जरी आणि तुम्हाला भेटायचंय मला. तर ते म्हणले सकाळी 6ला ये. मी कन्फ्युज झालो, सर संध्याकाळी 6ला यायचं का? तर नाही म्हणले मी सकाळी 6 ते 8 अवेलेबल असतो. म्हणजे हा संवाद जे बघतो ना आपण की डायरेक्ट डॉक्टर, असे कितीतरी डॉक्टर आहेत की पंढरपूरचे आमच्या इथं फर्स्ट न्यूरोलॉजिस्ट आहेत की राहुल नागणे सर. ते तर म्हणतात की तुम्ही घ्या, आम्ही कधी शिबिराला यायला तयार आहे. आणि ते स्वतः फोन उचलतात. म्हणजे जुने जे डॉक्टर होते ना की ते स्वतः फोन उचलतात. आणि मग ते जे तुम्हाला म्हणलं ना पुण्याचे की 6 ते 8 OPD करतात आणि नंतर मग त्यांच्या हॉस्पिटलला दारीवाली म्हणून आहे RMDचं हॉस्पिटल, तिथं ते बायपास करतात दिनानाथला. म्हणजे त्यांचं त्या वेळेत नाही भेटलं तर ते पुढे ऑपरेशन चालू असतात. म्हणजे ज्या क्षेत्रात डॉक्टर सुजित काम करतायत त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांकडून त्यांना प्रेरणा मिळते आणि त्या लोकांचं ते अतिशय गौरवानं नाव घेतात, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि प्रेरणा व्यक्त करतात. आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही पेशानं किंवा बाय प्रोफेशन यू आर अ डॉक्टर. त्याच वेळी तुम्ही कौटुंबिक पार्श्वभूमीतून, कुटुंबाच्या प्रेरणेतून, वडिलांच्या वारसा पुढे नेण्यासाठी NGOची स्थापना केली. तर या दोन्हींचा मेळ राखून तुम्ही पुढे कसं काम करणार आहात किंवा भविष्याचं विजन काय आहे? नाही, आतापर्यंत तर आपल्याकडे काही नसताना म्हणजे मी पहिले जॉब करायचो, त्यातून काय येतील तर आपली इच्छा होती की स्थापन करायची, तर ते NGO बरेच स्थापन होतात, ते पुढे काम करत नाही किंवा त्याला काहीतरी अडचण येते. तर आपण एकदा स्थापन करताना असंच ठरवलं होतं की ही NGO पुढे चाललीच पाहिजे. मग त्याला किती अडचण येऊ द्या, काही येऊ द्या. मग आम्ही असे घेत आरोग्य शिबिर असे आमचे 2 महिन्याला, 3 महिन्याला किंवा तुम्हाला सांगायचं झालं तर आता एक आमच्या NGO थ्रू किंवा ट्रस्ट थ्रू आरोग्य शिबिर केलं किंवा आता एक कार्तिक वारी साधारणतः किती रुग्णांना याचा फायदा झाला आजपर्यंत? असंख्य लोकांना, म्हणजे 5-50 हजाराच्या वर तर गेले. क्या बात, 50,000 लोकांपर्यंत आपली आणि सेवा प्रत्येक वारीमध्ये आषाढी वारी असेल किंवा कार्तिक वारी असेल किंवा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आता जी झालेली कार्तिक वारी होती, तिथं आमच्या इथं जनावरांचा बाजार भरतो आणि आमच्या ट्रस्ट थ्रू म्हणजे आमच्या वडिलांना ज्ञानेश्वर होता आणि त्यांना माऊली म्हणायचे काय. तर आम्ही एक मोठं की कृषी प्रदर्शन आणि मोठं लोकांना शेतकरी, वारकरी आणि
थोडक्यात यांच्यासाठी एक माहिती मिळावी म्हणून वडिलांच्या नावानं जस्ट आता कार्तिक वारी झाली, त्यामध्ये माऊली कृषी प्रदर्शन हे बरोबर. कार्यक्रम भरवला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही एक 24 तासासाठी म्हणजे ते कृषी प्रदर्शन का भरवलं तर तिथे येणारा शेतकरी. सगळा शेतकरी आणि वारकरी असतात. बेसिकली शेतकरी असतो. आणि तिथंच जनावरांचा बाजार भरतो. तर त्या जनावरांसाठी सुद्धा आम्ही नंबर ठेवले होते आणि त्यांना काही आपलं एक बक्षीस असेल, प्रमाणपत्र असेल, सन्मान चिन्ह असेल. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी गायी असते आपली गावरान गाय. तर तिचं संगोपन व्हावं हा भावाचा हेतू होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही मग नंबर काढले आणि इव्हन तो आम्ही तिथं 25 बेड हॉस्पिटल केलं. क्या बात, क्या बात, क्या बात. म्हणजे ते असं केलं की आपल्याला सेवा द्यायची म्हणजे अशी कशी बी नुसतं द्यायची शो नाही करायचा, असं द्यायची. खरी सेवा करायची. तर खरी सेवा देण्यासाठी आम्ही की तिथं रक्तदान शिबिर असेल, आमच्या इथं जरा रक्ताचा तुटवडा होता, तर रक्तदान शिबिर असेल किंवा मिनी आयसीयू बरं. कॅज्युअलिटी सेमी आयसीयू ज्याला आपण म्हणतो. 2 बेड आम्ही आयसीयू केलं तिथे. क्या बात. म्हणजे कुठल्याही रुग्णाला अटॅक येतो तर तो सांगून नाही येत. तर तिथं असंख्य लोक येतात, भाविक येतात, वारकरी येतात, कर्नाटक असेल किंवा आसपासच्या महाराष्ट्रातले तर येतात, महाराष्ट्रातले सगळेच येतात. पण बाहेरचे पण येतात. तर तिथे 2 बेड आयसीयू असेल किंवा डे केअर असेल, ज्याला बाबा जुलाब होते किंवा खाण्यामुळं किंवा तेव्हा पाऊस पण आलता, भिजल्यानंतर सर्दी ताप व्हायरल इन्फेक्शन होते, त्यांच्यासाठी आम्ही डे केअर म्हणून असे एक 5-6 बेड ठेवले होते की ज्यामध्ये आम्ही सलाईन लावायचो. आणि त्यामध्ये आमच्याकडे इव्हन 5-50 डॉक्टर अटॅच होते. आम्ही सेवा देत होतो. मी तर तिथं 24 तास होतो. 1, 2, 3, 4 नोव्हेंबरला आम्ही कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही 24 तास 25 बेड. आणि दुसरं असं एक आम्हाला जनजागृती करायची होती की कॅन्सर जे आज भयानक आजार, जो की मी पूर्वीच्या लोकांना विचारतो की कुठल्याही गावात किंवा आमच्या गावात की तो कॅन्सर हा आजार हा ऐकायलाच भेटत नव्हता. क्वचित एखादा कुठेतरी ऐकायला यायचा. तर हे लोकांच्या लाईफस्टाईल आणि खाण्यामधून जे बदल झाले त्याच्यामुळं आज आमच्या गावामध्ये एकही पेशंट नसायचा, तिथं 20-21 पेशंट आहेत. म्हणजे आमच्या गावात हे बाहेर तर मग तुम्ही आणि मेट्रो सिटीमध्ये तर खूप जे कॅन्सर सारखे आजार जे दुर्मिळ होत होते की क्वचित प्रसंगी ऐकायला मिळायचे, ते आजार आज सरसकट आसपास आपल्या बघायला मिळतात, त्याचे रुग्ण बघायला मिळतात. त्याची टेस्ट आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवली. आणि वाखरी सारख्या खेड्यामध्ये हे पुण्यातले डॉक्टर्स जातात, साध्या सर्दी पडशापासून ते आयसीयू बेड पर्यंतची सेवा खऱ्या अर्थानं एक ट्रस्ट म्हणून करतात. खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांनाही श्रद्धांजली आहे, त्यांचा खऱ्या अर्थानं हा वारसा. पुण्यामध्ये आता तुम्ही पेशंट डॉक्टर आहात, तर तुमच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून या फाउंडेशनचा आणि तुमच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या ज्ञानाचा सर्वसामान्यांना कसा फायदा होणार आहे? खरं तर तुमच्या स्वप्नातलं सुसज्ज हॉस्पिटल कसं असणार? खरं तर सांगायचं, मी 2019 मध्ये पुण्यामध्ये आलो. माझं जे तिकडलं शिक्षण झाल्यानंतर की बाबा की पुण्याचं नाव होतं ऐकून की विद्येचं माहेरघर आहे आणि ते एक आपण पुण्यामध्ये यायचं, प्रॅक्टिस करायची. मग आम्ही सुरुवातीलाच झालं की आपल्या इथे एक आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे हडपसरमध्ये, साने गुरुजीमध्ये माझी इंटर्नशिप झाली. तिथून मी औंध सिव्हिलला असेल, जे औंधला सिव्हिल हॉस्पिटल आहे चेस्ट हॉस्पिटलच्या पलीकडे, की तिथं पण प्रॅक्टिस केली. तिथं म्हणजे गव्हर्नमेंटचे सगळे आम्ही गोष्टी कशा सेवा काय असतात ऍज अ सेवा म्हणून काम केलं. सुरुवातीला जी आमची इंटर्नशिप असते, ज्यामध्ये आपण एक डॉक्टर होण्याच्या आधी एक वर्षाची इंटर्नशिप असते. आणि त्यानंतर आमच्या ग्रामीण भागातील गादेगाव म्हणून गाव आहे, तिथं पण मी पीएचसीला 3 महिने काम केलं. की आमच्या गावातली लोक तिथे येतात किंवा आसपासचे 5-6 लोक, तर त्यांचे बी काही समस्या असतात त्या मी पाहिल्या. खूप म्हणजे एका वेळेस 100 पेशंट असतात सकाळी 2-3 तास. तर तिथं पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग मी असं कळलं की पुण्यामधील रुबिया हॉल असेल, तिथं मी आयसीयूचा कोर्स केला. किंवा पुण्यामधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल वायसीएम असेल, तिथे एक रुबी हेल्थ केअर म्हणून कार्डियक आयसीयू आहे, 32 बेड आयसीयू आहे. तिथं माझे मित्र इंदापूरचे, जे आम्ही 13 पासून सोबत आहे, आम्ही दोघांनी मिळून, दीपक गंगावणे म्हणून आहेत, त्यांनी आम्ही आयसीयू मध्ये 6 महिने काम केलं.
त्यानंतर आम्ही आयसीयूचं नॉलेज घेतलं. सर्जिकल नॉलेज कुठे घ्यायचं म्हणून आम्ही शिवाजीनगरला एक डॉक्टर अरविंद कुलकर्णी म्हणून आहे. ज्यावेळेस मी बाबा की 21 मध्ये गेलतो त्यांच्याकडे, तर ते अशी त्यांची पार्श्वभूमी आहे की ते तेव्हा 35 वर्षाचा अनुभवी डॉक्टर होते. ॲज अ जनरल सर्जन. तिथं सगळ्याच सर्जरी व्हायच्या. तिथं मी 1 वर्ष काम केलं ॲज अ डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे जॉईन होतो. म्हणजे सर्जिकल नॉलेज पण मी घेतलं, आयसीयूचं नॉलेज पण घेतलं, इव्हन तो लहान मुलाचं डॉक्टर म्हणजे डॉक्टरांकडे पण काम केलं. म्हणजे आपला उद्देश होता की आपण सर्वांगीण डॉक्टर असावं. आपली जरी डिग्री कमी असेल तरी भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असावं. आणि हे सगळं करत करत मग मी पुण्यामध्ये आपल्या नोबल हॉस्पिटल असो, सह्याद्री हॉस्पिटल असो किंवा अनेक हॉस्पिटलमध्ये काम केलं. आणि मग एक आपल्याला आता की जाणीव होते की आता आपल्याला सगळं म्हणजे बऱ्यापैकी माहिती झालेली आहे की पेशंटची किंवा कुठल्याही पेशंटची आपण सेवा देऊ शकतो. आणि मग ह्याच्यातूनच आम्ही आमच्या ट्रस्ट थ्रू आपल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या अपोजिट कोपळपट्टीमध्ये एक ट्रस्ट थ्रू स्वानंद मल्टी स्पेशालिटी क्लिनिक सुरू केलंय. हा, आणि त्याच थोड्या दिवसात स्वानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होईल. छान छान. तथा आणि आम्हाला एक दुसरं सांगायचं आहे की जास्त ग्रामीण भागात काम करायचंय. ग्रामीण भागामध्ये म्हणजे आमच्या पंढरपूरमधील वाकडी असो किंवा तिथं आसपास एक आम्हाला ट्रस्ट थ्रू 20 रुपये केस पेपरनं. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजून लोकांची परिस्थिती नाही. आम्ही ज्यावेळेस कॅम्प घेतो की आम्ही आता कवठळीमध्ये घेतला किंवा आमचा शुक्रवारी आता येईल त्या परवा दिवशी तुम्ही घेता 21 तारखेला, त्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर असेल किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, त्याला लागणारे लेन्स असतील किंवा त्यांना औषध वाटप असेल, चष्मे वाटप असेल, हे सर्व आहे. आणि दुसरी गोष्ट आम्हाला आता ऑफर यायला लागली. तुम्ही एवढं सामाजिक कार्य करताय, आता रविवारी आमचा माड्यामध्ये कॅम्प आहे. हा, जे की मी म्हणजे टीव्हीवर पाहिलं, मी लगेच येस म्हणलो. हेतू लक्षात आला की तुम्ही लगेच होकार की गावामध्ये आता पूर जो झाला, 16 गावाची अवस्था विचार करण्याच्या पलीकडची आहे. की शेतकऱ्यावर निसर्ग एवढा कोपला आहे भयंकर की त्यामध्ये त्यांचं पूर्ण हे तर बाहेर नाही निघू शकत. कारण तुम्ही जर बघितलं असेल टीव्हीवर तर ते शेतकरी होते, त्यांना कर्ज होतं आणि त्यांचं असा एक पूर आला की ज्यामध्ये त्यांना माहीतच नाही की जनावरं बांधलेली हायाशी मेले, घर राहिलं नाही, घरातली कुठली वस्तू राहिली नाही, ते स्वतः फक्त वाचले. आणि ज्याच्या जोरावर कर्ज फेडायचं होतं, शेतामधलं पीक ते पण वाहून गेलं. आणि ते वाहून गेलं नाही तर त्यांची जी शेतातील माती होती ती सुद्धा पूर्ण वाहून गेली. मग माड्यामध्ये आताचे आमदार जे आहेत, लोकप्रिय आमदार किंवा ते ट्रस्टचे एक सदस्य आहेत आपल्या पूर्ण ट्रस्टचे, तर लोकप्रिय आमदार अभिजित आबा पाटील यांचं सामाजिक कार्य आहे. त्यांचं 20, 21, 22, 23 याच्यामध्ये त्यांचे कार्यक्रम आहेत. पण आम्ही रविवारी आमचं पूर्ण टीम तिथं मग सर्व रोग निदान शिबिर असेल, ECG असेल किंवा BP शुगरची तपासणी असेल, ह्या सर्व गोष्टी आणि त्या लागणाऱ्या लोकांसाठी औषधं जे लागतील त्याचे मेडिकल पण तिथंच आमचं असतं. ॲज अ आमच्या घरात बनायला सांगायचं झालं तर मी डॉक्टर आहे, 2 नंबरचा भाऊ डॉक्टर आहे, आमची 1 नंबर भावाची मिसेस आहे ती शिकलेलीच आहे, ती बी फार्मसी आहे. माझी मिसेस असेल तर ती सुद्धा लॅबची म्हणजे लॅब टेक्निशियन म्हणजे गव्हर्नमेंटला झाली किंवा ॲज अ वकील पण आहे ते. म्हणजे हे सगळे आम्ही शिकलेलो आहे. त्याच्यामुळं मला असं सांगायचं आहे की माडा आणि माड्याच्या परिसरातील ज्या आता जे नुकसान झालंय किंवा हे ग्रस्त आहेत, त्यांनी आम्ही तुमच्यासाठी एक रविवारी शिबिर घेतोय. तुम्ही जास्तीत जास्त येऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. क्या बात. मागील 20 वर्षापासून मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. आजच्या
आजूबाजूची परिस्थिती बघितली तर शिक्षण हे फक्त पगार मिळवण्याचं, नोकरी मिळवण्याचं, पोट भरण्याचं साधन म्हणून बघितलं जातं. पण वाखरीसारख्या खेड्यातनं येऊन, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातनं येऊन, त्यांच्या घरातली जी मुलं आहेत, ज्या सुना आहेत, ज्या लेकी आहेत, हे सगळे या शिक्षणाचा उपयोग, या ज्ञानाचा उपयोग सामाजिक बांधिलकीसाठी करतायत. त्यासाठी डॉक्टरांनी श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनची स्थापना केली आणि नुसती स्थापना करून थांबले नाहीत, तर खेड्यापाड्यातल्या लोकांची, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी, शेतकऱ्यांची, वारकऱ्यांची खरी सेवा करण्यासाठी ही माणसं काम करतात. आता माढ्यासारखी वाखरीसारखी कर्म त्यांची जन्मभूमी असेल किंवा माढ्यासारखा जो आत्ताच्या महापुराच्या तडाख्यात होरपळलेला म्हणूया किंवा ज्याला भरडला गेलेला जो तालुका आहे, तिथली 16 गाव आहेत. तर तिथल्या शेतकऱ्यांच्या, तिथल्या गोरगरिबांच्या आरोग्यासाठी ही माणसं तिथं जाऊन काम करणार आहेत. माझं रॉयल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की माढा आणि माढा परिसरातल्या ज्या ज्या लोकांना या सगळ्या गोष्टींचा फटका बसला किंवा इव्हन दो तिथे जेवढे नागरिक आहेत त्या सगळ्यांना या श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरासाठी तुम्ही सगळेजण भरभरून प्रतिसाद द्या आणि सगळ्या वैद्यकीय सोयी सुविधांचा फायदा घ्या. मातृभूमीशी, मायभूमीशी, कर्मभूमीशी घट्ट नाळ असणारी अशी मुलं, असे युवक, असे राष्ट्रभक्त डॉक्टर जेव्हा समाजासाठी काम करतात, हीच आपल्या देशाची ताकद असते. डॉक्टर, आम्हाला तुमचा फार अभिमान आहे. आता मला एक गोष्ट तुम्हाला आवडायची आहे, मला एक गोष्ट तुम्हाला फार विचारायला आवडेल की साधं घर चालवायचं म्हणलं तरी पैसे लागतात, हो. मंदिर चालवायचं म्हणलं तरी पैसे लागतात, मठ चालवायचा म्हणलं तरी पैसे लागतात. तुम्ही एवढं मोठं सामाजिक काम करताय, 20 रुपयात लोकांना वैद्यकीय सेवा देण्याचं स्वप्न बघताय, संकल्प करताय. मग या सगळ्या गोष्टींचं फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करता? किंवा समाजानं तुम्हाला काय, तुमच्याशी आमच्यासारख्या लोकांना जर वाटलं की डॉक्टरांसोबत जोडलं जावं, त्यांच्यासोबत 4 पावलं समाजकार्य करावं, तर हे कसं करता येऊ शकेल? तर अशी एक गोष्ट आहे की पहिलं तर तुम्हाला समाजसेवा करायची म्हणलं तर तुमची तीव्र इच्छाशक्ती पाहिजे. पैसा हा मॅटर नाही करत. बरं. पहिली तुमची जी समाजसेवा करण्याची आहे ते तीव्र इच्छाशक्ती पाहिजे. आणि जी ती तीव्र इच्छाशक्ती आम्हाला पिढ्याने भेटलेल्या आहे की आता आमच्या त्या दुसऱ्या पिढीला किंवा आम्ही असं सांगणार नाही की तू हे कर, ती कर. जे आमचं बघून ते आपोआप नक्कीच पुढे जाते. आपण जे समाजामधून म्हणतो ना की संस्कार, तर संस्कार हे सांगून घडत नसतात, ते स्वतः ऑब्झर्व करून लोक म्हणजे कुटुंबातली माणसं कशी जगतात आणि वागतात हे बघूनच मुलं शिकतात. आम्हाला काही म्हणजे आमच्या वडिलांनी किंवा संस्कार केले असं काही नाहीये. मी आता म्हणजे संस्कार ऐकतो, संस्कार हे करण्याची गोष्ट नाहीये. लहान मुलं आपण ज्यावेळेस लहान असतो ना त्यावेळेस आपल्या घरातली जे काही चांगले वाईट असतील ते संस्कार बघूनच शिकत असतो. आणि मग आमचे जे सगळं आहे ते ओपन आहे. आणि ह्याच्यासाठी लागणारा, आता मी ऍज अ डॉक्टर आहे, मी पैसे कमवतो, आपलं पुण्यामध्ये हॉस्पिटल आहे किंवा मधला भाऊ आहे तो चांगल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे किंवा दुसरा भाऊ आहे. तुम्ही छान कमवता आहात, त्याचा पैसा इकडे लावतात. पण आमच्यासारख्या लोकांना जर वाटत असेल की समजा या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यालाही काही 4 पावलं चालता यावं, काही काम करता यावं, किंवा समाजाने तुम्हाला हात कसा दिला पाहिजे, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे? समाजासाठी तरी माझा म्हणजे जे राजकीय असेल तो माझा भाऊ बघतो आणि आरोग्य रिलेटेड जे काय असेल ते मी बघतो. माझा ट्रस्टचा हॉस्पिटलचा असेल नंबर हा मी स्वतः वापरतो की जो काय माझा नंबर आहे 9141 3 वेळा 08, हा नंबर माझा 24 तास चालू असतो. मला कोणीही फोन करू शकतो ऍज अ पेशंट म्हणून, ग्रामीण भागातला असो किंवा सिटी मधला असो किंवा कोणीही करू शकतो. कारण माझा एकच उद्देश आहे की कुठल्याही पेशंटला हा अटॅक येतो हा काही सांगून येत नाही. रात्री मला 2 वाजता जरी फोन आला तर मी उचलतो. मी इथं नसेल किंवा मी गावाकडे नसेल तर मी गाईड करू शकतो. तो कुठल्या योजनेमध्ये बसतो, कुठं प्रॉपर ट्रीटमेंट होईल, हॉस्पिटलला त्या सगळ्या योजना, हॉस्पिटलमध्ये योजना आहेत, तर त्यासाठी कुठल्या कागदपत्रांची पूर्तता केली मी काही स्वतः नसलो तर एक मार्गदर्शन सल्ला देऊ शकतो. येस. ऍज अ मला कुठून पण फोन येतात. त्या दिवशी आम्ही मोतीबिंदूची शस्त्रक्रियेचं शिबिर घेतलं, तर एकदा शिबिर घेतलं की आम्ही ज्या गावात, तर तिथं 30-40 लोक येतात म्हणजे ज्यांचे ऑपरेशन असतात.
आम्ही स्टेप बाय स्टेप त्यांच्या ऑपरेशनला पाठवतो सोलापूर. अगदी छान डॉक्टर. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हा श्लोक आणि ही उक्ती खऱ्या अर्थानं जगणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत आणि अशाच माणसांना आम्ही हिरो म्हणून गौरवतो. त्यांना आमच्या या कार्यक्रमामध्ये विशेष आमंत्रित करतो आणि समाजाच्या आणि या हिरोंच्या मधला दुवा बनण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर, तुम्हाला डॉक्टरांनी आत्ताच सांगितलं की खेड्यापाड्यातल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाला कुठलीही वैद्यकीय अडचण येऊ द्या, त्यांनी आम्हाला बिनधास्त फोन करावा. एक पूर्वीच्या काळी फॅमिली फिजिशियन ही एक किंवा फॅमिली डॉक्टर नावाची एक संकल्पना फार चांगली होती. अगदी खेड्यापाड्यातली साधी साधी माणसं निर्धास्त असायची वैद्यकीय सेवेच्या बाबतीत. त्यांना भीती वाटत असायची कारण त्यांचा फॅमिली डॉक्टर हा फॅमिली मेंबरच असायचा. तो त्यांना फॅमिली संदर्भातली सगळी हिस्ट्री त्याला माहिती असायची. तो दवाखान्याच्या बाबतीतले सगळे सल्ले हक्काने द्यायचा आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं समाज आणि वैद्यकीय सेवा याच्यामध्ये सौहार्द होतं, आनंद होता, भीती नव्हती. एक सकारात्मक आणि सशक्त अशी वैद्यकीय सेवा दिली जायची. आज हीच सेवा देण्याचा प्रयत्न हा युवक करतोय, त्याचं कुटुंब करतंय, श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन देखील करतंय. मी डॉक्टर सुजित सरांना विनंती करेल की त्यांचा नंबर त्यांनी व्यवस्थित सांगावा आपल्या लोकांना, की ज्यामुळं महाराष्ट्रभरातले कुठलेही लोक हक्कानं हा युवक माझ्याच घरातला पोरगा आहे, माझ्याच घरातला डॉक्टर आहे या भावनेनं त्यांना फोन करतील आणि त्याच विश्वासानं त्यांना त्यांचा प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील मिळू शकेल. डॉक्टर सर, प्लीज तुमचा नंबर व्यवस्थित सांगा आपल्या या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी. मी नंबर तर सांगतोच तुम्हाला, पण माझं एक असं भविष्यात हॉस्पिटल झाल्यानंतर ट्रस्टचं गावाकडं, आता इथं तर आपलं होतेच, ओके, चालूच आहे सेवा 24 तास, पण गावाकडे पण आमचं 24 तास ज्यावेळेस होईल, आमचा एकच उद्देश आहे. ट्रस्टचं ज्यावेळेस होईल त्यावेळेस मिनिमम कॉस्ट 20 रुपये असेल किंवा इव्हन 30 रुपये काय असेल समथिंग त्या केस पेपर मध्ये तुम्ही लोकांना सेवेत आहे. आणि दुसरी गोष्ट आमचा उद्देश आहे की 90% लोकांसाठी मिनिमम चार्जेस मध्ये सेवा देऊ, सेवा द्यायची आरोग्य रिलेटेड. आणि 10% मी सतत कुठेही जाईल तेव्हा मी तुम्हाला बी सांगतो की 10% अशी लोक आम्हाला शोधून दत्तकच घ्यायचे आम्हाला. क्या बात. ज्याची परिस्थिती नाहीये किंवा काही जणांचे खरंच परिस्थिती असते किंवा काही जणांची परिस्थिती असते पण ती मुलं सांभाळतच नाही, खऱ्या गरजूंपर्यंत तुम्हाला त्यांना आम्ही आमच्या ट्रस्ट थ्रू घेऊन येणार आमच्या हॉस्पिटलला, त्यांना पूर्ण सुविधा देणार. म्हणजे स्वतः आमची ट्रस्ट त्यांच्यासाठी औषधं वापरणार, सगळ्या गोष्टी. म्हणजे 10% लोकांसाठी तर आपल्याला, तुम्हाला आजपासून सांगतो की तुम्ही मला ते लोक शोधून द्या किंवा जे कोणी आपले प्रेक्षक असतील तुमचे रॉयल मीडियाचे, त्यांना पण मी आवाहन करतोय की आम्हाला ते लोक शोधून द्या, त्याच्यावर आम्हाला काम करायचंय. आणि माझा नंबर सांगायचा झाला तर हा माझा नंबर मी स्वतः वापरतो, व्यवस्थित असतो की जो माझा नंबर आहे की ट्रस्टचा बी आहे, हॉस्पिटलचा पण आहे, 9141 42 3 वेळा 08. याच्यावर तुम्ही आरोग्य रिलेटेड कुठलंही ऑपरेशन असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, इव्हन दो एका पेशंटकडे रुपया पण नाहीये, त्याची आम्ही कुठल्या योजनेत बसवायचं किंवा आमच्या ट्रस्ट कुठं कुठली मदत होईल, की तुमच्याकडे पैसा नाही म्हणून आरोग्याची काळजी घ्यायची नाही किंवा तुमचं ऑपरेशन थांबणार, हे होणार नाही, हे माझं डॉक्टर या नात्यानं एक तुम्हाला शब्द असेल. रॉयल मीडिया न्यूजच्या असंख्य प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रभरातल्या तमाम जनतेला आमचं आभार आहे की एक असा अवलिया, एक असा देशभक्त तरुण आज आपल्या भेटीला आलाय. तो ऑन स्क्रीन आपली बांधिलकी सांगतोय, तो आवाहन करतोय की आमच्यापर्यंत या, तुमच्या सगळ्या वैद्यकीय समस्यांचं सोल्युशन आम्ही देऊ. 10 रुपयासाठी, 5 रुपयासाठी, 1000 रुपयासाठी किंवा लाखो रुपयांच्या वैद्यकीय खर्चाच्या भीतीपोटी घरात बसू नका, आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमचं सोल्युशन देऊ. आमचं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही आमच्या माध्यमातून असेल किंवा सरळ सरांनी आपला नंबर तुम्हाला शेअर केलाय की डायरेक्ट सरांशी संपर्क साधा आणि तुम्ही आपल्या वैद्यकीय सेवांचा लाभ घ्या. अतिशय मनपूर्वक धन्यवाद सर. आम्हाला देखील आनंद वाटतो की एक खरा हिरो आम्ही लोकांच्या पुढे घेऊन जातो. आणि हे करण्यासाठी आहे ना, मी एकटा नाही करू शकत नाही. याच्यामध्ये आमचं कुटुंब असेल, भाऊ असेल, वहिनी असेल किंवा माझी मिसेस असेल किंवा आमच्याशी जोडले गेलेले डॉक्टर असतील, त्यांची पण भावना हेच आहे की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. 365 दिवस आपल्यासाठी जगतोच.
10-15 दिवस 20 दिवस आपण समाजाशी करू शकतो. आणि त्याचं जे समाजासाठी करतो ना, हं. त्याचं ते सुख जे आहे किंवा आनंद आहे, तो पैशामध्ये मोजू शकत क्या नाही. बात, क्या बात. आणि ह्याच्यामुळं ही जी सगळे आम्हाला जे डॉक्टर मदत करतात, हं. त्यांचं पण खरंच खरं धन्यवाद. आणि आमच्या फॅमिलीचं पण सपोर्ट आहे आणि आमच्या गावातल्या सगळ्या लोकांचा बी सपोर्ट आहे. ह्याच्यामुळेच हे कार्य होतं. मी हे कार्य करू शकत नाही. आणि असे कोण लोक असतील तर ते आमच्याशी जोडा. येस, येस, येस. बरोबर आहे का? की आम्ही जे एनजीओ चालवतो हे सगळं आता भविष्यात मोठं होईल. म्हणजे नक्की होईल, नक्की. आणि ह्या गोष्टी मोठ्या होणं ही समाजाची गरज आहे. तर डॉक्टर सुजित आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचं कुटुंब आहे. या सगळ्यांबद्दल डॉक्टर कृतज्ञ आहेत आणि सांगतात की आम्ही सगळे म्हणून हा समाज रथाचा गाडा पुढे घेऊन चाललो. आणि तुम्हाला आणि मला पैसेवाले, पैसे कमवणारे, पैसे छापणारे असंख्य डॉक्टर्स माहिती आहेत. पण हा असा अवली आहे जो म्हणतो पैसे ही मोठी गोष्ट नाही, तुमची ऊर्जा ही मोठी गोष्ट आहे, तुमची इच्छाशक्ती मोठी गोष्ट आहे. लोकांची सेवा करणं ही मोठी गोष्ट आहे. माझ्या वाडवडिलांचा वारसा पुढे घेऊन जाणं ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेतल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करणारा हा खरा हिरो तुमच्या पुढे घेऊन येताना आम्हाला देखील आनंद होत आहे. सर, एक डॉक्टर म्हणून थोडक्यात काय सल्ला द्याल जीवनशैलीविषयी? हां. आहार कसा तर असला किंवा रोग होऊ नयेत म्हणून थोडक्यात काय सांगाल? हां. तर हे एक मला खरंच मी म्हणजे आलेल्या प्रत्येक पेशंटला असो हं, हं. किंवा आता आपण जे तुमचे रॉयल मीडियाचे प्रेक्षक असतील, हं. त्यांना एक सल्ला देतो, हं. की शॉर्टमध्ये की आपली शरीर हे बनलंय. हं. म्हणजे सुरुवातीची पहिली लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल. हं. म्हणजे लोकांचं कुठं चुकतं किंवा आजार खूप का वाढले, कॅन्सरचा आजार का वाढला, हं. याचं कारण आपल्याला माहित पाहिजे ना. हं. ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगू शकतो, की आमचे घरातलं उदाहरण द्यायचं झालं तर आमचे आजोबा म्हणजे आईचे वडील हे 102 वयाचे. हं. ते गणपतीच्या वेळेस आमच्या इथे 1 महिना होते. त्यांना मी सलाईन लावलेली, हं. म्हणजे थकवा आहे म्हणून. हं. पण मी त्यांचं सगळं बघितलं, तपासण्या केल्या. तर त्यांना बीपी नाहीये, शुगर नाहीये, हं. काहीच नाही. म्हणजे आजार कुठलाच नाही. हं. म्हणजे असं काय मला क्लिक होतं किंवा आमची आई असेल, हं. अजून सुद्धा शेतात काम करते. तर तिला सुद्धा बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. मग ॲज अ डॉक्टर म्हणून हे सगळं होण्यामागचं रहस्य काय असं वाटतं तुम्हाला? तर मला हेच सांगायचं आहे, की आज मी बघतोय, की 27 वर्षामध्ये लोकांची अँजिओप्लास्टी व्हायला लागली. हे भयंकर आहे ना. भयंकर आहे. भयंकराहूनही म्हणजे भयंकर. लोकांना नॉलेज नव्हतं, तेव्हा ते लोकं लाईफस्टाईल चांगली ठेवायची. निरोगी जीवन जगत होते. निरोगी जीवन. कारण त्यांचं एकच होतं, की सकस आहार, हं. व्यायाम आणि प्रॉपर झोप. येस. ह्या 3 गोष्टी पाळत होते. आजही ती लोकं तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर ते पाळतात. ते सकाळी लवकर उठतात, म्हणजे दर्शन घेतात देवाचं किंवा दुसरी गोष्ट टायमाला खातात. आणि आता जे म्हणतो ना आपण, की मी सांगेन, की पहिली एक म्हण होती, की सकाळचं जेवण हे राजासारखं पाहिजे, दुपारचं जेवण मीडियम पाहिजे आणि संध्याकाळचं एक म्हण आहे, की भिकाऱ्यासारखं असतं. म्हणजे हे खरं आहे. पण आता जे मेट्रो सिटीमध्ये झालंय, की सकाळचं काहीतरी खायचं वडापाव किंवा करिअरच्या मागे लागायचं. पण हे चुकीचं आहे ना. पहिले लोकं ज्यावेळेस पैसा नव्हता, त्यावेळेस लोकं एखादा आजारी पडला, काहीतरी पडला किंवा कशाचं ऑपरेशन झालं, तर ते खारीक खोबरं घेऊन जायचे. हे आम्ही ऑब्झर्व्ह केलेलं. तेव्हा त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण आरोग्याविषयी माहिती होती. आता लोकांकडे पैसा आहे, पण आता बेकरी प्रोडक्ट घेऊन जातात. जे डायजेशनसाठी घातक आहेत. किंवा मी खरं तर एक आव्हान करेन, की रुग्ण असतील किंवा सर्वांसाठी, तर मी सांगतो म्हणजे मी स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करतो, की आम्ही रासायनिक आणि केमिकल ह्याच्यामध्ये फरक कळायला पाहिजे माणसाला. आजार वाढण्याचं काम हे आज तुम्ही केमिकल युक्त खाताय ना. म्हणजे आमच्या घरी जे असेल ना, त्याच्या घरासमोर 2 गुंठ जागा आहे. त्याच्यामध्ये आम्ही की गाईचं देशी गाय असेल, जैविक पद्धतीने सगळ्या किंवा गोष्टी देशी गाय करतात. असेल किंवा म्हैस असेल त्याचं शेण किंवा आम्ही जे म्हणतो ना, की आपण म्हणायचो पहिलं, की लहान बाळ सुद्धा 6 महिने दुधावर जगतं. बरोबर आहे? खरं आहे. पण तुम्ही आता न्यूज बघितलं तर तुम्हाला कळेल, माड्यामध्ये असेल किंवा सगळीकडले, तर दूध हे म्हणजे केमिकल युक्त बनायला लागलं.
म्हणजे जो आपण पहिले लोक म्हणायचे किंवा आता सुद्धा बाळ जन्मल्यानंतर 6 महिने दुधावर जगतं, हम्म. तर ते दूधच विष बनलंय. वास्तव याचा आहे. कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट म्हणलं तर केमिकल युक्त आपण जे भाजी खातो, हम्म. जे आम्ही जे म्हणलो ना की 2 गुंठ्यामध्ये शेण टाकतो आणि तिथं जशी भाजी जैविक, येईल तशी हा, हा, बनवतो. हा, हा. तर केमिकल युक्त नसावी, कारण ते बनवतो ते आपण खातो तेच केमिकल युक्त असेल तर आजार वाढणारच आहे. म्हणून लोकांनी जेवढं शक्य होईल तेवढं आपलं रासायनिक म्हणजे मुक्त, जे रसायन मुक्त जेवण, आहार केमिकल घ्यावा. मुक्त आहार घ्यावा. आहार घ्यावा. मग आम्ही ते पिकवतो आणि आम्ही स्वतः खातो. घ्यावा. हे आणि इव्हन तो आम्ही शेतकऱ्याचा मुलगा आहे, हम्म. म्हणजे शेतकऱ्याचा डॉक्टर आहे हा. म्हणून हे सगळं करतो. हम्म. आणि आम्हाला कळतं, आता सिटी मधल्या लोकांना कळत नाही की हे भाजीपाला जो आहे तो केमिकल युक्त आहे की रासायनिक आहे, हा, हा. सेंद्रिय आहे की हे आहे, रासायनिक आहे. हे नाही कळत. हे कळत नाही, आम्हाला कळतं, हे आम्ही नशिबवान आहे. घ्यावा. आणि तुम्ही म्हणजे हे म्हणतो मी एक सल्ला देतो तरुणांसाठी हम्म. की व्यसनाधीन होऊ नका. व्यायाम कारण करा. पहिलं तर एक आपलं शरीर बनलं हे पेशीनी बनलंय. शरीराचा प्रत्येक भाग हा पेशीनी बनलाय. बनलाय. तरुण माणूस किंवा वयस्कर माणूस हा वयस्कर माणसामध्ये पेशी बनण्याचं कमी होतं प्रोडक्शन, तर ते ओळखू येतो. तर हे जे पेशी ज्या बनलेत त्याला एक सायन्स आहे ना. म्हणजे लोक म्हणतात की व्यायाम केला पाहिजे, पण ह्याला मी डॉक्टर या नात्यानं असं सांगतो की या पेशींना न्यूट्रिशन आणि ऑक्सिजनची गरज आहे. बर. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे मी का सांगतो पेशंटला की व्यायाम करा. व्यायाम केल्यानंतर सकाळची फ्रेश वातावरण असतं, त्याच्यामुळे आपल्या सेल्सला ऑक्सिजन भेटलं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट न्यूट्रिशन. आपल्या गाडीला सुद्धा पेट्रोल लागतं, त्याशिवाय चालत नाही. तसं आपल्या सेल्सला न्यूट्रिशन लागतं. मग हे सेंद्रिय जे आपण खातो, जे आहार टायमाला करा, नाश्ता टायमाला करा, हे करा. म्हणजे ह्या गोष्टी केल्यामुळे काय होणार आहे आपल्या सेल्सला, की बरेच जण म्हणतात की मी व्यायाम करतो त्याच्यामुळे मला संध्याकाळी सुद्धा आळस येत नाही, फ्रेश राहतो मी. ह्याचं रहस्य हे जुन्या लोकांना माहित होतं. म्हणून तुम्ही, माझा एवढाच सल्ला असेल तुमच्या रॉयल मेडीच्या असेल किंवा जे कोणी बघत असतील त्यांचा एवढाच सल्ला आहे की तुम्ही लवकर उठून व्यायाम करा, आहार टायमाला घ्या आणि झोप घ्या. आजकाल टेन्शन हे तर कॉमन झालंय. लहान मुलगा पण जो शाळेला जातो किंवा कॉलेजला जातो तो म्हणतो मला टेन्शन. पहिले ह्या गोष्टी आमच्याला माहित पण नव्हत्या. टेन्शन पण ह्या तर आहेत, पण तुम्ही तुमच्या करिअर मधून तुम्ही एक स्वतःसाठी अर्धा तास 1 तास दिला पाहिजे. व्यायाम असो, आहार असो किंवा झोप असो, हे केलं तरच आजार थांबणार आहेत. नाहीतर मी तुम्हाला सांगतो 5 ते 10 वर्षानंतर अजून भयानक आजार येतील. आज तुम्ही बघत असाल की पुण्याच्या आसपास किती मिसळ आहेत किंवा वडापाव आहेत. ते भेटतं, पण ते शरीरासाठी किती पोषक आहे, फास्ट फूडच्या आहारी न जाता त्यातून किती विटॅमिन भेटतात. बरोबर आहे की नाही. किंवा जे तुम्ही काही जे खाता ते तुम्ही जरा विचार करा. आज आपल्या भारतामध्ये विचार नाहीत करत. जे काही स्वस्त भेटते ते घेतात. बाहेर तुम्ही जर आता तुम्हाला सांगतो की द्राक्षे जर एक्सपोर्ट करायचे असेल तर बाहेरच्या मोठमोठ्या रिच कंट्रीमध्ये तर ते चेक करतात केमिकल किती आहे किंवा रासायनिक किती आहे. तुमचं जर जास्त केमिकल असेल तर रिजेक्ट केलं जातं, पाठवतात, घेत नाही, दम करतात त्याला. आणि आपल्या इथं कशी बी असू द्या स्वस्त पाहिजे. म्हणजे जे जो माल काय ही होत नाही तो माल गेलतो, न खपणारा माल इथे आणला जातो. मग आजार होण्याचं मूळ कारण तेच आहे ना. आजाराचं मूळ मी तुम्हाला सांगतोय ना की तुम्ही जे खाता किंवा केमिकल युक्त दूध घेता हेच मूळ आजाराचं कारण आहे. आणि हे जर थांबलं नाही तर ते 5 ते 10 वर्षात आपण विचार पण करू शकत नाही. तुम्हाला पैसा भेटेल, गाडी भेटेल, बंगला भेटेल, पण आरोग्य नाही भेटणार. ओके. आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही प्रत्येकाला सांगतो की तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या. तुम्ही रासायनिक केमिकल ओळखायला शिका आणि तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. नाहीतर भयंकर आजाराला तोंडी द्यावं लागणार आहे. तुमच्याकडे सगळं असेल पण तुम्हाला आरोग्य नसेल आणि आयुष्यही नसेल. आयुष्य बी नसेल. धन्यवाद डॉक्टर. लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य धन संपदा भेटे, अशी आपली जुनी म्हण आहे. आणि याच म्हणीवर किंवा याच उक्तीवर विश्वास ठेवून जीवन जगणारी आपली जुनी पिढी अगदी तंदुरुस्त होती, निरोगी होती, दीर्घायुष्य होते. तेच आपण विसरलोय. डॉक्टर तेच सांगताय की आपल्याला
त्या गोष्टींचा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात उपयोग करावा लागेल, अवलंब करावा लागेल. आणि मग नक्कीच आपल्याला निरोगी आणि आनंदी आयुष्य जगता येईल, ते दीर्घायुष्य सुद्धा असेल. धन्यवाद डॉक्टर. एक युवक आता जसं आम्ही तुम्हाला एक हिरो म्हणून इथे बोलवलंय. हो. तुम्ही खरे हिरो आहात. तर समाजातल्या आजच्या तरुणांना तुमच्यासारखा हिरो होण्यासाठी, भले ते डॉक्टर नसतील किंवा प्राध्यापक नसतील, ते ज्या ज्या क्षेत्रात काम करत असतील त्या त्या क्षेत्रात तुम्ही जशा बांधिलकीने काम करता तुमच्या क्षेत्रात, हो की नाही, तसे त्यांनी त्यांच्या क्षेत्रात बांधिलकीनं काम करून किंवा हिरो होण्यासाठी काय केलं पाहिजे की ज्यातून त्यांची सामाजिक बांधिलकीही जपेल, त्यांचा व्यावसायिक उत्कर्षही होईल आणि देशाचा किंवा राष्ट्र निर्माणही होईल. हो. तर कसं आहे, प्रत्येकाचा व्यवसाय हा वेगवेगळा आहे. येस. मला म्हणजे माझ्या माझ्या क्षेत्रामध्ये जे नॉलेज येण्यासाठी हम्म. किंवा मी म्हणतो ना की मी हा पेशंट ह्या योजनेत बसवेल हम्म. किंवा ह्या पेशंटला मी काही पैसे नसताना मी कुठल्या तरी योजनेत बसेल किंवा आमच्या ट्रस्ट मदत करेल. हा हा. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला मिनिमम 5 वर्ष, थोडक्यात एक मराठी म्हणे की घासायला पाहिजे. घासायला. म्हणजे मी जे बसलो इथं हम्म. हे 13 पासून काम करतोय, हम्म. तेव्हा मला ह्या 2 वर्षात कळायला लागलं की अरे डॉक्टरकीमध्ये असं असतं किंवा हे अशा अशा गोष्टी असतात, ह्या योजना असतात, योजनांचा आपण लाभ दिला पाहिजे. आपण हे मेडिटर आहे किंवा तुम्ही कुठल्या क्षेत्रात असेल, तुम्ही इव्हन दो कुठल्याही कंपनीत असा, काही असा, तिथं तुम्हाला जशी जमल तशी सामाजिक बांधिलकी ठेवा. बरोबर आहे? तरच आपला देश पुढे जाईल, क्या तरच आपण निरोगी आरोग्य जगू शकेल. नाहीतर अवघड आहे. आणि जे आपल्याला फ्री भेटतं व्हिटॅमिन डी, ते सुद्धा तुम्ही व्यायाम केल्यानंतर, उन्हामध्ये गेल्यानंतर भेटतं. काल ह्या गोष्टी सगळ्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणाला मला वाटत असेल की आमच्या ट्रस्ट थ्रू जोडायचं आहे, तर तुम्ही मी नंबर दिलेला आहे याच्यावर संपर्क करा. आणि तुम्हाला काही मदत करायची असेल आमच्या ट्रस्ट थ्रू, कोणाला कुठं म्हणजे गरिबांसाठी मदत करायची असेल, तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाईल, तिथपर्यंत आम्ही पोहोचू. डायरेक्ट तुम्ही मदत करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट वृद्धाश्रम असेल किंवा बरेच आता सिंधुताई शिपकाळे यांनी जो कार्यक्रम घेतला, मी त्यांना स्वतः जाऊन भेटलेलो किंवा मी त्यांना शब्द दिलता की तुम्ही मला कधी सांगा तुमच्या मुलांसाठी, की खरंच त्यांचं तुम्ही संघर्ष बघितल्यानंतर म्हणताल की म्हणजे त्यांना पैशाची त्यांना पैसे होते का? झिरो. बेग मागून. किंवा दुसरं उदाहरण घ्यायला तर बाबासाहेब आमटे होते आहेत. म्हणजे तुम्हाला समाजसेवा करण्यासाठी पैसे लागतात असं नाहीये, तीव्र इच्छाशक्ती लागते. क्या बात. तर तरुणांनो, देशभक्त भारतीयांनो, राष्ट्र निर्माण करणं, राष्ट्राची सेवा करणं, देशावर प्रेम करणं, समाजाची बांधिलकी बाळगत जीवन जगणं हे तुमचा माझा सगळ्यांचाच पिंड आहे. पण ते कसं करावं हा संभ्रम नेहमी असतो. डॉक्टर सांगतात की तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या त्या क्षेत्रात सर्वोत्तम सेवा द्या. हे सगळं करत असताना नैतिक मूल्यांची चाट ठेवा आणि सामाजिक बांधिलकीनं पुढे जा. तुमच्या माझ्या या वागण्यानं, या काम करण्यानं आपला देश पुढे जाईल, राष्ट्र निर्माण होईल. देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी बॉर्डरवरच जाण्याची गरज नाही, बंदूक हातात घेण्याची गरज नाही. तुमच्या हातात जो काही व्यवसाय आहे, जे काही काम आहे, जे काही तुमचं पोट भरण्याचं साधन आहे, ते सुद्धा त्याच्या माध्यमातून सर्वोत्तम काम करून तुम्ही आणि मी देशसेवा करू शकतो. खऱ्या अर्थानं रॉयल हिरो बनू शकतो. जर तुम्हाला असंच रॉयल हिरो बनायचं असेल किंवा तुम्ही खऱ्या अर्थानं हे अशा प्रकारचं काम करत असाल तर तुम्ही नक्कीच रॉयल हिरो आहात. जर तुम्हालाही तुमची स्टोरी, तुमचा संदेश आणि तुमचं काम या जगापुढे मांडायचं असेल, लोकांना तुमच्याशी जोडलं जायचं असेल, तर आजच आमच्या संपर्कात या आणि रॉयल मीडियाच्या माध्यमातून तुमची ही अद्वितीय कार्याची गाथा, तुमची ही खऱ्या अर्थानं देशासाठीची हिरोगिरी आम्ही जगापुढे मांडू आणि भारताच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या या देशभक्त भारतीयांना एका व्यासपीठावर आणू आणि हीच आमची सुद्धा देशसेवा असेल. खरं तर मला म्हणजे जगामध्ये किंवा कुठेही असेल असंख्य डॉक्टर आहे. यस. आणि मी एक सर्वसामान्य कुटुंबाचा शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर आहे. आणि हे असून तुम्ही मला इथं म्हणजे एवढे डॉक्टर असताना मला बोलवलं, माझा जे काही बाबा
रॉयल मीडियानं बोलवलं किंवा त्यांचे टीम असेल पूर्ण किंवा तुम्ही सरांनी जे माझ्याशी हितगुज केलं याबद्दल मी स्वतः किंवा आमच्या फाउंडेशनकडून तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सुजित, धन्यवाद रॉयल मीडिया टीम, धन्यवाद मंत्र गुरुकुलम टीम आणि देशभक्त भारतीयांना, तरुणांना आमचं आव्हान आहे की आमच्याशी जोडले जा आणि तुमची ही देशाबद्दलची, सामाजिक बद्दलची तुमची जी कार्यगाथा आहे, शौर्यगाथा आहे, ती आपण जगाच्या पुढं नक्कीच नेऊन मांडू. धन्यवाद सर, मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.